नमस्कार. जेव्हा देव घरात राहतो तेव्हा दिसणारे सविस्तर 50 शुभ संकेत. नंबर 1. कधी तुमच्या तुळशीला अचानक भरभरून मंजिरी आल्या आहेत का? तर समजा घरात विष्णू तत्व आणि सकारात्मकता वाढली आहे. नंबर 2. जर घरामध्ये साप किंवा नाग दिसला पण त्याने त्रास न देता मार्ग बदलला तर समजा तुमची वास्तू प्रसन्न असून देव रक्षण करतोय. नंबर 3. तुम्ही कधी नोटीस केलंय का, वारा नसतानाही उदबत्तीचा धूर सरळ वर जातोय? याचा अर्थ तुमची सेवा थेट देवापर्यंत पोहोचते. नंबर 4. कित्येक दिवसापासून बंद पडलेलं जुने घड्याळ अचानक चालू झाले तर समजा तुमच्या आयुष्यातलं प्रगतीचं चक्र पुन्हा सुरू झालं आहे. नंबर 5. एखाद्या मोठ्या कामाला बाहेर पडताना गाय वासरू समोर दिसलं तर समजून जा की तुमच्या कामावर निसर्गाचा आणि देवाचा पूर्ण आशीर्वाद आहे. नंबर 6. तुमच्या खिडकीत किंवा बाल्कनीत पक्ष्यांनी घरटं बांधले का? पक्षी तिथेच राहतात जिथे खूप शांती आणि चांगली ऊर्जा असते. नंबर 7. मित्रमैत्रिणींनो, देवपूजा करताना कधी अंगावर काटा आलाय किंवा डोळे पाणवलेत तर समजा तुमची ऊर्जा साक्षात देवाच्या ऊर्जेला स्पर्श करते. नंबर 8. कधी कधी आपण साधं जेवण बनवतो पण त्याला भंडाऱ्याच्या प्रसादासारखी चव येते. अशा वेळी समजा साक्षात अन्नपूर्णा माता स्वयंपाकघरात आहे. नंबर 9. जर तुमच्या दरवाजापाशी गाय येऊन हमरत असेल तर ती फक्त भाकरीसाठी नाही तर तुमच्या घराला आशीर्वाद द्यायला आलेली असते. नंबर 10. तुम्हाला कोणाकडूनही न मागता अचानक देवाची मूर्ती किंवा फोटो भेट मिळालाय? जेव्हा देवाला स्वतः तुमच्या घरी यायचं असतं तेव्हाच असं घडतं. नंबर 11. तुमची लहान मुलं मूर्तीशी किंवा देवाशी गप्पा मारताना दिसली तर त्यांना वेड्यात काढू नका. त्यांना अदृश्य देवी लहरी जाणवत असतात. नंबर 12. कामाच्या गडबडीत असतानाही तोंडातून सहज स्वामी किंवा देवाचं नाव येते. याचा अर्थ तुमच्या अंतरात्म्यात देव अखंड जागा आहे. नंबर 13. धूप किंवा कापूर न लावताही घरात अचानक कापुराचा वास आला तर समजा घरातून वाईट शक्ती बाहेर जात आहेत. नंबर 14. अलार्म न लावता जर तुम्हाला पहाटे 3 ते 5 दरम्यान जाग येत असेल तर समजा देव तुम्हाला संवादासाठी जागे करत आहेत. नंबर 15. ऋतू नसतानाही तुमच्या बागेतील झाडांना अचानक फुले आली तर समजा तुमच्या घरातील चैतन्य निसर्गालाही जाणवते. नंबर 16. कामात पैशांची अडचण आली आणि कुठून तरी अचानक मदत मिळाली. समजा तुमचं मन साफ आहे म्हणून देव तुमची अडचण सोडवतो. नंबर 17. तुमच्या घरातील धान्याची कोठी किंवा तिजोरी कधीही पूर्ण रिकामी होत नाहीये. यालाच देवाची खरी बरकत म्हणतात. नंबर 18. दिवा लावल्यावर वातीच्या टोकावर कापसासारखं फूल उमललंय तर नक्कीच तुमची भक्ती देवाने आनंदाने स्वीकारली आहे. नंबर 19. मनात ज्या देवाचा विचार आला आणि लगेच मोबाईलवर त्याचं गाणं लागलं, हा निव्वळ योगायोग नसून तुमच्या भक्तीला दिलेला प्रतिसाद आहे. नंबर 20. आधीच मोठ्या संकटाची चाहूल लागून त्यातून तुम्ही वाचलात किंवा अपघात टळला तर समजून जा देव तारी त्याला कोण मारी याचा हा अनुभव. नंबर 21. तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांचं उत्तर दुसऱ्याच्या बोलण्यातून मिळालं तर समजा हे ईश्वराकडून मिळालेलं मार्गदर्शन आहे. नंबर 22. मनात कोणाबद्दलही राग, द्वेष किंवा मत्सर वाटणं कायमचं बंद झालं तर समजा देवाने तुमच्या मनात घर केले आणि त्यात फक्त प्रेम उरले. नंबर 23. कधी अनुभवलंय का, घरात अचानक चंदनाचा मंद सुगंध जाणवतोय? ही उच्च कोटीची शक्ती आसपास असल्याची साक्ष आहे. नंबर 24. तुमचे पाळीव प्राणी देवघरासमोर तासनतास शांत बसून राहतात. त्यांना मानवापेक्षाही लवकर ईश्वरी लहरी जाणवतात. टिप नंबर 25. तुमच्या घरी येणारी नवीन व्यक्ती जर इथे खूप छान वाटतंय
असं म्हणाली तर समजा घरात सकारात्मकता ठासून भरली आहे. नंबर 26, मनात काही योजना नसतानाही पावलं आपोआप मंदिराकडे वळली तर ही तुमच्या मनाची देवाला भेटण्याची ओढ आहे. टीप नंबर 27, घराच्या गच्चीवर किंवा बाल्कनीत अचानक मोर आला किंवा मोरपीस सापडलं तर हे तुमच्या भाग्याचं आणि समृद्धीचं खूप मोठं लक्षण आहे. टीप नंबर 28, एखादी हरवलेली वस्तू शोधताना ती चटकन हाती लागली तर समजा तुमच्या छोट्या कामातही कुठेतरी देवी साथ आहे. नंबर 29, स्वप्नात जर वाहते स्वच्छ पाणी किंवा पांढरा हत्ती दिसला तर हे घरात लवकरच ऐश्वर येण्याचे संकेत आहेत. नंबर 30, घरातले जुने वादाचे मुद्दे चर्चा न करता सुटले तर समजा अहंकार गळून पडला असून देव तिथे वास करतोय. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या मनात कोणतीही इच्छा असेल किंवा तुम्ही कठीण काळातून जात असाल तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील. नंबर 31, खिडकीतून येणारे पहिली सूर्यकिरणं थेट देवघरावर पडली तर हे देवघराचे शुद्धीकरण असून खूप शुभ असते. नंबर 32, दरवाजावर येऊन चिमण्यांनी खूप चिवचिवाट केला तर समजा घरामध्ये आनंद आणि शुभ बातमी येणार आहे. नंबर 33, दरवाजासमोर अचानक देवाची पालखी किंवा दिंडी गेली तर समजा देव स्वतः तुमच्या उंबरठ्यापर्यंत आला आहे. नंबर 34, कपाळावर लावलेला गंध किंवा टिळा दिवसभर जसाच्या तसा राहिला तर हे तुमच्या मनाची एकाग्रता आणि शांती दर्शवते. नंबर 35, विनाकारण तुम्हाला मनातून खूप समाधानी आणि आनंदी वाटतंय. जेव्हा आत्म्याला परमात्म्याची साथ मिळते तेव्हाच असा अनुभव येतो. नंबर 36, पहाटेच्या स्वप्नात साक्षात गुरु किंवा संतांचे दर्शन झालं तर हे तुमच्या घराला लाभलेलं खूप मोठं संरक्षण कवच आहे. नंबर 37, महत्त्वाचा निर्णय घेताना घरातील लहान मुलाने हो म्हटलं तर मुलांच्या वाणीतून मिळालेला तो साक्षात देवाचाच कौल आहे. नंबर 38, घराच्या कोपऱ्यात कोळी किंवा जळमट जास्त काळ होत नाहीत. चांगली ऊर्जा घर नेहमी प्रवाही आणि स्वच्छ ठेवते. नंबर 39, पूजा करत असताना अंगावर पाल पडली तर घाबरू नका, हे लवकरच धनलाभ होण्याचे देवी संकेत आहेत. नंबर 40, स्वयंपाकघरातील धान्याचे डबे कधीच संपूर्ण रिकामे होत नाहीत, यालाच अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे असं म्हणतात. नंबर 41, घराच्या उंबरठ्यावर बसल्यावर जर मनाला शांत वाटत असेल तर तुमचा वास्तुपुरुष प्रसन्न असून घर सुरक्षित आहे. नंबर 42, घरात शिरताच बाहेरचं सर्व टेन्शन विसरून जाणं आणि सुरक्षित वाटलं तर तिथे नक्कीच देवाचा मुक्काम आहे. नंबर 43, खराब झालेल्या जुन्या वस्तू सहज दुरुस्त झाल्या तर कोणत्याही अडथळ्याशिवाय कामे होणे ही कृपा. नंबर 44, देवघरातील घंटा वाजवल्यावर तिचा नाद बराच वेळ हवेत गुंजत राहतोय तर समजा तुमचं घर सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं आहे. नंबर 45, रात्रीच्या वेळी बाल्कनीत चांदण्यांचा प्रकाश खूप तेजस्वी जाणवला तर निसर्ग तुमच्या देवी वास्तूला प्रकाशमान करतोय. नंबर 46, तुमच्या परिसरात पांढऱ्या कबुतराचं दर्शन होतंय. पांढरा रंग शांतीचा आणि देवाच्या दूताचा मानला जातो. नंबर 47, कोणीतरी तुमच्या घरात येताच रडणारे बाळ शांत झाले तर समजा त्या व्यक्तीच्या सात्विक ऊर्जेमुळं बाळाला सुरक्षित वाटत आहे. नंबर 48, मंत्रांचा उच्चार करताना आवाजात एक थरथर किंवा लय आली तर तुमच्या शरीरातील ऊर्जेला देवाची साथ मिळते. नंबर 49, ज्या जागी बसून जप करताय तिथे बसल्यावर जगाचा विसर पडला तर ध्यान लागणं हीच देवाची सर्वात मोठी प्रचिती. नंबर 50, कधी असं वाटतंय का मूर्तीचे डोळे तुमच्याकडे बघून चमकतायत
देव सजीव होऊन तुम्हाला त्याच्या असण्याची जाणीव करून देतोय, असं ते चिन्ह आहे. श्री स्वामी समर्थ.